हॅलो. आज माऊच्या पप्पांनी कणीस आणले होते. मग काय घेतले ना, कणीस शिजवायला पाण्यामध्ये मीठ वगैरे टाकायचे आणि कणीस शिजायला ठेवायचे. तोपर्यंत स्वयंपाकासाठी लसूण सोलून घेतला. मग कणीस शिजल्यानंतर सर्वात पहिला नंबर तर माझाच असतो. असले भारी लागत होते ना कणीस, खूपच मस्त. नंतरचा नंबर असतो माऊचा. मग माऊला कणीस दिले. तिला अशी खुशी होत होती की फर्स्ट टाईमच ती कणीस खाती. आणि हो, बरोबरच आहे, ती फर्स्ट टाईमच कणीस खाती. तिला खूप मज्जा येत होती. नंतर मग मी घेतलं स्वयंपाक करायला. पण स्वयंपाक म्हटलं की सर्वात पहिला कांदा येतो आणि कांदा म्हटलं की माझ्या डोळ्यातून पाणी येतं. काय करणार, पण कांदा तर लागतोच. मग काय, कांदा टॅमॅटो हे सर्व फ्राय करायला घेतलं, कारण आज बनवायची होती आम्हाला अंडा करी. अंडा करीसाठी मी मसाला वगैरे भाजत नाही, फक्त कांदा टॅमॅटो आणि लसूण भाजून घ्यायचा आणि मिक्सरला ह्या सर्वांची पेस्ट तयार करायची. असली बारीक पेस्ट तयार झाल्यानंतर मी टाईम होता म्हणून थोडेसे भांडे राहिले होते, मग भांडे घासायला गेले. पण सगळ्यात अवघड भांडं म्हणजे कुकर. पण काय करणार, कुकर तो घासायचं म्हटलं की जीवावरच येतं. पण काय करणार, कुकर आहे तर आपण आहे, कारण कुकरमुळे तर आपला मान आहे, लवकर स्वयंपाक होतो. आणि सर्वांना वाटतं ही कसं काय एवढं लवकर स्वयंपाक करते, पण त्याचा राज तर कुकर आहे. मग इकडे आपले अंडे मस्त शिजले होते. मग काय, मी घेतलं ना फोडणीला मस्त पेस्ट केलेली, कढईमध्ये पेस्ट टाकली बारीक केलेली. नंतर लाल तिखट टाकलं, काळा मसाला टाकला त्यामध्ये, आणि अंबारी मसाला पण टाकायचा, आणि करी मसाला, अंडा करी मसाला भेटतो तो टाकायचा. मस्त हळद वगैरे टाकली, याला मिक्स केलं. नंतर कोथिंबीर टाकली. तुम्ही म्हणणार ही कसली कोथिंबीर आता, पण ही ना मी सुकवून ठेवलेली कोथिंबीर आहे. जेव्हा इमर्जन्सीला नसेल तेव्हा मी हीच टाकते. ही वर्षभर छान टिकते. आणि आपल्याला जेवढं पाणी टाकायचं तेवढं पाणी टाकून घ्यायचं. हे असे गरमागरम अंडे एक एक करून सर्व सोलून घ्यायचे आणि त्यानंतर त्यामध्ये असे उभे काप मारायचे आणि ते आपल्या रेडी झालेल्या करीमध्ये सोडून द्यायचे आणि वरतून चवीनुसार मीठ घालायचं आणि भाकरीसोबत एन्जॉय करायचं. एक नंबर लागते.